बघा, प्रश्न बघा, प्रश्न आहे खालील वारंवारता वितरण सारणीसाठी आयतालेख काढा. हा आयतालेखावर प्रश्न पेपरला जास्तीत जास्त वेळा 3 गुणांना विचारलेला आहे. फक्त एकचदा 4 मार्कासाठी विचारलेला होता. माहिती दिली आहे, साखरेचा भाव दिलाय प्रति क्विंटल. हा प्रति क्विंटल आहे, भाव आहे हा. म्हणजे 18 ते 20 हा क्विंटल आहे. 18 क्विंटल ते 20 क्विंटल. तर आठवडे संख्या आहे 4. म्हणजे होऊ शकते की व 4 आठवडे हा भाव राहिला 18 ते 20. 20 ते 22 प्रति क्विंटल हा भाव राहिला 8 आठवडे. 22 ते 24 आठवडे म्हणजे भाव आहे 22 आठवडे. 24 ते 26 26 ते 28 6 आठवडे आणि 28 ते 30 8 आठवडे. आता आपल्याला या माहितीचा काय करायचं आहे, आयतालेख काढायचा आहे. जर प्रश्न तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता प्रश्नाची. लिहिला आहे सर हा प्रश्न. लिहिला आहे ना? हा, पीडीएफ मध्ये आहे तो हा प्रश्न, तुम्ही वाटल्यास कोणता नंतर सर? बघू शकता. कोणता सर? सर कोण? आता हा आलेख पेपर आहे. आलेखावर आपल्याला आयतालेख काढायचा आहे. आता प्रश्न असते प्रत्येकांची का बुवा आपण उभी रेषा आणि आडवी रेषा कुठून काढायची. तर बघा, आयतालेख आहे हा, आणि आपल्याला एक उभी रेषा आणि एक आडवी रेषाची आवश्यकता असते. आता जी आडवी रेषा आहे ना, आपण कुठे काढणार? हे बघा, खाली काय करायचं, 2 डबे सोडून द्यायचे. ठीक आहे, 2 डबे हे सोडून द्यायचे आणि इथून रेष काढायची. जशी मी काढताय ना तशीच काढायची आहे. आणि जर तुम्हाला काढलेली दिसत आहे आणि दिसल्यावर जर तुम्ही विचारता तर हे बरोबर नाही. हा, हा झाला एक्स अक्ष. एक्स इकडे एक्स आणि इकडे x1. ठीक आहे, त्यानंतर उभा अक्ष काढूया आपण. याला देऊया वरती वाय अक्ष आणि खाली y1. ठीक आहे, अशा रीतीनं हा झाला एक्स वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष. तर प्रमाण घेणे खूप महत्वाचं आपल्याला. प्रमाण, प्रमाण, इथे प्रमाण लिहायचं वरती, प्रमाण. ठीक आहे, हा प्रमाण एक्स अक्षावर 1 सेमी. बरोबर. आता एक्स अक्षावर काय लिहायचं, तर हे बघा, इथे काय दिलेलं आहे, साखरेचा भाव. साखरेचा भाव दिलाय प्रति क्विंटल. तरी 18 ते 20 हे बघा, भाव आहे हा, आणि भाव हा प्रति क्विंटलचा आहे. म्हणजे 18 ते 20 प्रति क्विंटल भाव. 18 ते 20 प्रति क्विंटल. तर होऊ शकतं की हे 1800 ते 20 म्हणजे 2000 होऊ शकते. तर हे भाव आहे 18 ते 20. ते आपण लिहूया 1 सेमी बरोबर. अंतर किती या ठिकाणी अंतर आहे 18 ते 20. 2चं अंतर आहे ना, 2चं अंतर आहे. तर आपण याला 2 रुपये, 2 रुपये, 2 रुपये आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर प्रति किलो. ओके, ओके, प्रति किलो आहे हा. प्रति क्विंटल म्हटलं पण प्रति किलो किलो आहे. किलो म्हणजे 18 ते 20 प्रति किलो. हे 2 रुपये. 1 सेमी बरोबर 2 रुपये. आणि वाय अक्षावर घ्यायचं, वाय अक्षावर 1 सेमी
आता वाय अक्षावर घेताना थोडा विचार करायला लागेल आपल्याला, कारण की एक्स अक्षावर घेताना विचार नाही करायला लागला. पण वाय अक्षावर बघा काय दिलं आहे. लहान संख्या इथे दिली आहे 4 आणि मोठी दिली आहे 22. आणि बाकी संख्या आहे 8 आहे, 6 आहे, 12 आणि 8 आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अंतर किती घ्यायचं 1 सेंटीमीटर. तर अंतर इथे मोठी संख्या 22 आहे. म्हणजे आपण जर समजा म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 2. 2 काय आहे? तर 2 हे आठवडे आहे. आठवडे. 2 आठवडे. ठीक आहे. आता या या प्रमाणानुसार आपण आता एक्स अक्षावर ह्या किमती घेऊया. एक्स अक्षावर काय आहे? साखरेचा भाव. तर पहिला भाव आहे 18. 18 पासून सुरू आहे. ठीक आहे. पण पहिला जो जिथे दोन्ही अक्षर छेदले तिथे आपण 0 लिहितो. पण आता प्रश्न हा आहे की 18 कुठे लिहायचे? कारण 1 सेंटीमीटर बरोबर 2 रुपये होत आहे. मग 18 जर आपण पडलं पहिलं तर 2, 9, 18 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 18 या ठिकाणी येणार. मग जर आपण 18 या ठिकाणी लिहिले, मग बाकीच्या पण लिहिणार कुठे? ते आपल्या आलेखाच्या बाहेर जाऊ शकते. मग काय करणार आपण? या इथे आपण एक खून करणार. आणि ते खून असते अक्ष संकोचची. या प्रकारे खून करणार. ही खून आहे अक्ष संकोचची. ठीक आहे. आणि या प्रकारे अक्ष संकोच केला की आपण डायरेक्ट 18 या ठिकाणी लिहू शकतो. 18. ठीक आहे. इथे आपण 18 लिहू शकतो. 18 नंतर किती आहे? 20 आहे. 20 या ठिकाणी लिहायचे. हे 18 झाले. हे 20. त्यानंतर आहे 20 नंतर आहे 22 आहे. 22 नंतर आहे 24. 24 लिहा. 24 नंतर आहे 26. 26 लिहायचे. 26 नंतर आहे 28. 28 नंतर लिहायचे 30. 30. ठीक आहे. हा. हा. त्यानंतर 30 पर्यंत आहे झालं. आता हे काय होतं? साखरेचा भाव. साखरेचा भाव प्रति किलो. त्यानंतर वाय अक्षर काय लिहायचं? तर आठवड्याची संख्या. आठवड्यांची संख्या. आठवड्यांची संख्या. ठीक आहे. आता जे आपण प्रमाण लिहिले आहे 2 आठवडे म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 2 आठवडे. तर लिहायचं 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, सॉरी 16, 18, 20, 22 आणि 24. 22 पर्यंत आपल्याला एक एक्स्ट्रा जास्तीचा 24 लिहिला आहे. आता बघा पहिला वर्ग आहे किती? 18 ते 20. पहिला वर्ग बघा. पहिला वर्ग किती आहे? 18 ते 20. किती आठवडे आहे? 4. म्हणजे जो आपला आयतालेख आहे तो 4 पर्यंत जाणार. या 4 पर्यंत 18 ते 20चा. हा. 18 ते 20 किती येणार? 4 पर्यंत. हे बघा 4 पर्यंत येणार. पुढे आहे किती आहे? 20 ते 22 किती आहे? 8 आहे. म्हणजे आपला जो स्तंभ आहे आता 8 वर जाणार. म्हणजे 20 ते 22चा 8 म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे. या प्रकारे ज्यांना दिसत नसेल तर त्यांनी झूम करा. त्यानंतर 22 ते 24. 22 ते 24 किती आहे? 22 ते 24 22 आहे. ठीक आहे. 22 म्हणजे हे वरती 22 आहे. हा. 22 झालं. नंतरच आहे किती? 24 ते 26. 24 ते 26 आहे 12. 12 म्हणजे इथे येणार.
12. बरं, पुढे आहे 26 ते 28. किती आहे 26 ते 28? 6. 6 म्हणजे येणार या ठिकाणी 6. 6. पुढे आहे 28 ते 30 म्हणजे 8 आहे. 8 म्हणजे अजून वर जाणार. हा खाली आला आता. 8 म्हणजे पुन्हा वर जाणार. ओके. अशा रीतीनं आपल्याला हा आयतालेख तयार करावा लागतो.